जगद्गुरु तुकाराम महाराज, योगेश सम्राट गजानन महाराज, पवन सुत हनुमान की जय। भजन ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, समर्थ सद्गुरु गजानन महाराज। गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदैसा। आज श्री क्षेत्र संत गजानन महाराज संस्थान पंचकुशी बुकरडा आज प्रगट दिनाच्या निमित्तानं हा प्रवचनाचा पहिल्या दिवसचा पहिला सुयोग आहे आणि प्रवचनाकरता जी ओवी घेतली श्रीमंत सद्गुरु साधकाचे मार्ग असणारे ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील ही 1637 क्रमांकाची ओवी आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, गुरु श्री तस्मै नमः। जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून मी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सामर्थ्याने गजाननाचा, संकट जाही माघारा। घन गण गणात बोते, घन गण गणात बोते, घन गण गणात बोते। ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला। अज्ञान म्हणून दावा चालवे सकळ नामा। गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदैसा। ज्ञानोबा रायांनी 8व्या अध्यायामध्ये ज्ञानाची प्राप्ती कुठं होते आणि कशी होते आणि ते ज्ञान कुठं आहे याचं उघड उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायामध्ये प्रसादानाच्या ओव्यांच्या अगोदर ज्ञानाची प्राप्ती कुठं मिळणार आणि ते ज्ञान कुठे आहे हे भवितुनाथ ज्ञानोबा रायांनी आपल्या समोर प्रस्थापित केलं आहे। ज्ञानोबा राय पहिल्यांदा सांगतात गुरु तेथे ज्ञान, जेथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे। मग महाराज गुरुच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती असते। याचं जर तुम्हाला उदाहरण पाहायचं झालं, आपल्या ठिकाणी ज्ञान असतं तर आपण बाकीचं जे काही आहे ते केलं नसतं, आणि ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे ते बाकीचं वाईट काहीच करत नाही।
गुरु तेथे ज्ञान. महाराज ज्ञानच नाही, गुरुच्या ठिकाणी ज्ञानाचा सागर आहे. तुम्ही पहा, जनाबाई म्हणतात ज्ञानाचा 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 सागर. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ज्ञानाचा 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 सागर. जनाबाईला म्हणावं लागलं, अरे ज्ञानाचा सागर असणारे संत आहे, म्हणून गुरु तेथे ज्ञान. ज्याचा अनुभव जर पाहायचा असेल, गुरुच्याच ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती का असते. तुम्ही जर रामायणात गेलात तर आपल्या लक्षात येईल की महाराज जगाचा नियंता असलेला देव मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांना सुद्धा ज्ञानार्जन करण्याकरता जगाचा नियंता असल्यावरही सुद्धा गुरुकडे जावं लागलं आणि महाराज ज्ञानार्जन करावं लागलं. सांदीपन ऋषीकडे जाऊन आश्रमामध्ये राहावं लागलं आणि जे ज्ञान असते जीवन जगण्याचं ते पारंगत करावं लागलं. मग देवाला जर ज्ञानाची प्राप्ती असेल तर मला असं वाटतं ज्ञानोबा म्हणतात सामान्य जीवाला गुरुच्या ठिकाणी शरण गेल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून गुरुच्याच ठिकाणी ज्ञान असतं. काय ज्ञान असतं महाराज, आपण जर पाहू गेलो, ज्यांचा आज प्रगट दिन आहे, जे महाराज आजच्या दिवशी प्रगट झाले असे असणारे समर्थ सद्गुरू गजानन महाराज. संत हे त्रिकालज्ञ असतात, तिन्ही काळाचं ज्ञान ज्यांना त्यांना संत म्हणतात. आणि महाराज आपल्याला उद्याचं आठवत नाही आणि संत पद प्राप्त होण्याकरता काय पराकाष्ठा लागते, किती संत असावं लागतं तेव्हा संत होतात. संत त्रिकालज्ञ असतात, तिन्ही काळाचं ज्ञान संतांना असतं. आणि म्हणूनच संतांच्या ठिकाणीच ज्ञान असतं. काय ज्ञान असतं महाराज, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा अनमोल ग्रंथ निर्माण केला, नवे नवे अमृतानुभव निर्माण केला, उच्च कुटीतल्या ज्ञानांसाठी अमृतानुभव निर्माण केला. महाराज ज्याला काही कळणार नाही, प्रत्येक जीवाची मुक्तता व्हाव याच्याकरता हरिपाठ निर्माण केला. हरिपाठ पवित्रची होय देह त्याचा. एवढी उदारता, एवढी ज्ञानसंपदा ज्यांच्याजवळ असते, म्हणून महाराज म्हणतात गुरु तेथे ज्ञान. काय ज्ञान असते महाराज, जगताच्या दुःखाचं निवारण करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे, ज्यांना एवढी ज्ञानाची प्राप्ती आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की महाराज गुरुच्याच ठिकाणी ज्ञान असते आणि आपण गुरुला शरण गेलो पाहिजे. तुम्ही पहा, जे गुरुला शरण गेले नाहीत, ज्यांनी गुरुची शरणागती पत्करली नाही, त्यांच्या जीवनात काय विचार झाला पहा. महाभारतामध्ये दोन भाग पडले, एक पांडवांचा आणि कौरवांचा. महाराज पांडवांनी भगवंताला गुरुही स्वीकार केला आणि गुरुकडे ज्ञानही प्राप्त केलं. इथं पहा तुम्ही. आणि कौरवांनी धनाच्या संपत्तीमुळे गुरुचाही स्वीकार केला नाही आणि गुरु मानलाही नाही. काय झालं शेवटी महाराज, मला एक सांगा, तुम्ही दुर्योधन कोणाचं नाव ऐकलं का? कोणी ठेवते का दुर्योधन नाव? दुःशासन ऐकलं का? महाराज दुर्योधन दुःशासन नाव ठेवल्या जात नाही. याचं कारण जीवनात गुरुची शरणागती न पत्करल्यामुळे त्यांना आपल्या जीवनाची नामोनिशान मिटावं लागलं. तुम्ही पहा, गुरुच्या ठिकाणी ज्ञान असताना ते आपल्याला ज्ञान अवगत करता आलं पाहिजे, त्या ज्ञानाची प्राप्ती सुद्धा झाली पाहिजे. आणि गुरुच्या ज्ञानाशिवाय, गुरुला शरण गेल्याशिवाय आपल्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि ज्ञानोबाला सांगायचं आहे, गुरुच्या ठिकाणी ज्ञान असतं. काय करतं ते ज्ञान? आपल्या अंधकाराचा नाश करतं. म्हणून गुरुच्या ठिकाणी एवढं ज्ञान असतं की ते आपल्या अंधकाराचा नाश करतं. महाराज गुरुच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होते, याचं कारण जे संत आहेत, जे संत साधू आहेत, ते साक्षात देवाचा अवतार. देवते संत, संत ते देव, साक्षात देवाचा अवतार असतात.
आणि साक्षात देवाचा अवतार असल्या कारणानं त्यांना अज्ञान त्यांना सुद्धा स्पर्शही करत नाही आणि जिथे अज्ञान नाही तिथे देवाची प्राप्ती आहे. जिथे अज्ञान नाहीसं झालं तिथे देव प्राप्त होतो आणि जिथे अज्ञान आहे तिथे देवाची प्राप्ती होत नाही. गुरुच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती अशी आहे. तुम्ही पहा, गणुदासाच्या आरतीमध्ये एक चरण आहे पहा. ज्याचा गुरुवर विश्वास असेल, जो गुरुला शरण गेला असेल, महाराज म्हणतात व्याधी वारून केले कैका संपन्न. जीवनातल्या व्याधी संपादन करण्याचं सामर्थ्य त्या सद्गुरूत आहे. काय करतात? करविले भक्ता लागे विठ्ठल दर्शन. मागचा पुरावा गुरुदासजी घेतात, सांगतात तुम्हाला देवाचं दर्शन लागत असेल तुम्ही काय करा. अरे देवाच्या साधने करता कलियुगामध्ये फार कठीण साधना आहे. देव प्राप्तीची साधना आपल्याकडून होणार नाही. मग महाराज देवाच्या स्वरूपात संत दर्शन देतात, हा कलीचा महिमा आहे. ज्ञानोबाला माहित होतं 750 वर्ष झाले की महाराज ज्यांना तिन्ही काळाचं ज्ञान त्यांना संत म्हणतात आणि गुरुच्या ठिकाणीच ज्ञानाची प्राप्ती असते, तेच आपल्याला अंधकारातून बाहेर नेऊ शकतात. नाही तर एरवी कोणी बाहेर नेऊ शकत नाही. तुम्हाला वाटत असेल गुरुच्या ठिकाणी काय ज्ञान असते, तुम्ही दृष्टांत ऐकला असेल तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. गुरुच्या ठिकाणी करुणा आणि दया कशा प्रकारे असते. आपल्याला जरी वाटत असलं आपण घरात राहतो, घरचे आपल्यावर प्रेम करतात, खूप आपल्यावर जीव लावतात, पण मला असं वाटते ते बाह्य असलेलं प्रेम आहे आणि जे सद्गुरू आणि गुरु करतात ते अंतःकरणापासून प्रेम करतात. तुमचं कल्याण व्हावं, तुम्ही चांगल्या मार्गाला लागावे असं नेहमी त्यांना वाटत असते. एक मुलगा नेहमी हरिपाठात यायचा, रोज हरिपाठ करायचा आणि त्याला सांगायचे बाळा हरिपाठ पाठ कर. फार मोठा छोटा जरी ग्रंथ वाटत असला तरी या जीवनाच्या कल्याणाचं साधन आहे. या ग्रंथामुळे आपलं जीवन तरुण जाते. हरिपाठाचे 27 अभंग जरी माणसाला कळले तरी मला असं वाटते आपल्या जीवनाची सार्थकता होईल. गुरु त्याला रोज सांगायचे तो हरिपाठात यायचा. कर्म धर्म संयोगानं त्याचं लग्न झालं. मग त्यानं 2 दिवसातून हरिपाठ द्यायला सुरू केलं. 2 दिवसातून यायचा, मग पुढे पुढे 3 दिवसातून यायचा, मग 5-6 दिवसातून येणं सुरू केलं त्यानं. आता मग कामं वाढले, घरी कामं करावे लागतात. मग महाराज 15-20 बद्दल तो हरिपाठातच आला नाही. महात्माला असं वाटलं काहीतरी अडचण असेल, आपण भेट घेतली बरं होईल. महाराज त्याच्या घरी गेल्यानंतर सांगला, महाराज खूप कठीण असते हो संसार, वेळ मिळत नाही महाराज, बाजारात जावं लागतं, शेतात जावं लागतं, आता मला मंदिरात येण्याकरता वेळ मिळत नाही. महाराज म्हणाले अहो एवढं प्रेम आहे माझ्या पत्नीचं, एवढं प्रेम आहे माझ्या आईवडिलाचं. ते म्हणतात बाळा तू इथंच थांब, आता संध्याकाळी कुठे जाऊ नको, घरीच देव असते, कशाला मंदिरात जायचं. माझ्यासाठी जीव ओतून प्रेम करतात ते. असं सांगत असताना महात्मा ऐकत होते आणि मनातल्या मनात हसत होते. आणि त्यांनी सांगितलं खरोखर तुझ्यावर प्रेम करतात? हो म्हणे, माझ्यावर एवढं प्रेम करतात, माझ्यासाठी जीव द्यायला तयार होतील एखाद्या दिवशी. खोटं आहे तुझं, खोटं खोटं सांगतो तू. महाराज अरे मी पहिल्यांदा रोज हरिपाठ द्यायचो, मला जसं जसं प्रेम वाटत गेलं मी 2 दिवसातून आलो, 3 दिवसातून आलो, आता 15 दिवस झाले विद्युत आलो नाही. कारण मला मंदिरातल्या प्रेमापेक्षा हे प्रेम जास्त वाटते आणि मला असं वाटते हे माझ्या जीवनाचे तारक आहे. गुरुजी सांगतात राजा हे खोटा आहे बरं. तो नेहमी सांगत होता महाराज हे खरं आहे. आता संत त्रिकालज्ञ असतात, त्यांना काय करायचं काय करू नये सर्व कळत असतं. ते म्हणले पाय बरं आपण असं करू म्हणे, परीक्षा घेऊ म्हणे. मी काय करतो म्हणे, तुझ्यातला तो अंतर प्राण आहे तो थांबवून ठेवतो 10-15 मिनिटं.
तुला दिसेल सर्व, पण तुला यांना असं वाटेल की हा याच्यातला जेव्हा निघून गेला, हा वारला, यांना बाकीच्यांना वाटेल, पण तुला दिसेल काय करतात ते, पण तू मरणार नाहीस. त्यातली चेतनाशक्ती काढून घेतली आणि त्याला फक्त दिसत होतं एवढी शक्ती त्यात ठेवली. कारण महाराज करील ते काय नव्हे महाराज, संत महात्मे काय करू शकत नाहीत. बाईचा तो केला पुरुष उभा, ज्ञानोबारांनी माणसाचा पुरुष, बाईचा पुरुष केला, आतापर्यंत कोणच केला नाही. एवढी अकर्तुमान शक्ती संत महात्म्यांमध्ये आहे. महाराज तो 10 दिशा खाली पडला, सर्व घरातले धावत आले, आक्रोश सुरू झाला की बा एवढा चांगला माणूस, 2 महिने लग्नाला झाले, आमचा मुलगा गेला. मग कहो महात्माजी तुम्ही आले, तुमच्यात एवढंही सामर्थ्य नाही काय की हा तुमच्या जवळ 20 वर्ष हरिपाळा देत होता, मग आता आला नाही, मग तुम्ही याला जिवंत करू शकत नाही, तुम्ही तर संतात, तुमच्या सर्व ज्ञान आहे, विद्या आहे. ते म्हणले सर्वच आहे माझ्याजवळ, पण म्हणले एक असं आहे, याला जीव येतो पण एखाद्याचा जीव जातो, आपल्यापाशी औषध आहे. यांना असं वाटलं काय हरकत आहे, महाराज काय सांगतात, महाराजला तुऱ्या देणारे लोक आहेत, आपण काहीतरी सांगू. महाराज म्हणत असं करा, मी 1 ग्लास भर दुधाना मी मंत्र टाकतो, जो ते दूध प्याला तो पडून मरून जाईल, हा मुलगा जिवंत होईल. मग आता सर्वात प्रेम करणारी असणारी त्याची पत्नी, ज्याच्यामुळे लग्न झालं, तो दुरावला गेला होता देवापासून. महाराजांना असं वाटलं एवढं जर प्रेम करत असेल तर ही याच्याकरता जीव देईल, म्हणून महाराज असं केलं, बाई तुम्ही असं करा, हे दूध जे आहे हे तुम्ही घेऊन घ्या, तुम्ही वर जासाल आणि हे मालक जिवंत होतील. ते म्हणे मी जाऊन हे जिवंत होतील, त्याच्यापेक्षा हे गेलेलेच बरे बाबा. ती पत्नी म्हणत होती बरं का. तो पाहतच होता आणि पाहता पाहता त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या की गुरु सांगत होते की हा संसार दुःखाचा आहे, मी तुला जे ज्ञान सांगितलं ते तू ऐकत नाहीस. पण मला असं वाटलं आपल्या कधी कधी काय होते, खोट्या गोष्टी खऱ्या वाटतात. मिथ्या सर्पाकार भासी येले जगमंडल, एखाद्या ठिकाणी पडलेली हेकोळी टोकळी दोरी आपल्या सर्पासारखी भासून जाते आणि सर्पाचा भास करते, आपल्या अंगाचं पाणी होते. याला म्हणतात मिथ्या. रज्जू सर्पाकार भासी येले जगमंडल, तुकोबाराचा म्हणतात. पत्नीच्या जवळ आले, पत्नी म्हणली महाराज मला यांच्यासाठी काही जीव द्यायचा नाही आणि माझा जीव काही एवढा वयाला नाही, मला असं वाटतं ते 21 मधलंच प्रकरण असेल, हा नाही म्हणे दुसरा, किती टंच या म्हणे भावा, याचं काय करता, जाऊ द्या. ज्यांनी जन्म दिला, जे जन्म देऊन आपल्याला ज्ञानाची प्राप्ती सांगू शकत नाही, फक्त आपल्याला प्रेम करतात, त्यांना असं वाटलं की ज्यांनी जन्म दिला महाराज त्यांच्याजवळ गेले. का हो काय म्हणणं आहे, म्हाताऱ्या आजीजवळ गेले, म्हणले महाराज तुमची गोष्ट खरी आहे, मी जाईल, पोरगा जिवंत होईल, पण महाराज आमच्या पुढ्याची काळजी कोण करील, यांचं कसं काय होईल जेवणा खावणाचं. आई सांगते महाराजांना. आणि शेवटी मग म्हाताऱ्याजवळ गेल्यावर म्हणाले का हो बापन करी ऐशी माय. संत महात्मे बापापेक्षा आपल्या जीवावर प्रेम करतात. वडिलांना सांगितलं म्हणले महाराज माझी तर काही इच्छा नाही, कारण मी गेलो तर हा पूर्ण एवढा मोठा गाडा कोण ओढील, याला काही कळत नाही, याला कळलं असतं तर हा गेला नसता. तो पाहतच होता, पाहता पाहता डोळे अश्रूने भरून आले आणि शेवटी विचार केला, म्हणे महाराज तुमच्या मागं पुढे कोणीच नाही राजा, तुम्हाला बायको नाही, लेकरं नाही, हे दूध जर तुम्ही घेतलं तर बरं होईल, तुमचा संसार नाही काही नाही. ते मग मी त्याचीच वाट पाहत होतो, कारण लोक तुम्ही सुखानं जगावं आणि साधूच्या जीवनाचा विचार कोणीच करत नाही. शेवटी काय केलं, दुधात काहीच नव्हतं, महाराजांनी जो विद्या प्रयोग केला होता तो शरीरावर केला होता, दुधावर केला नव्हता. महाराजांना सांगितलं उठ बाळा, दूध कोणालाच प्यायचं काम नाही. आणि उठल्यावर तो मंदिरात गेला, पत्नीजवळ गेला नाही, आपल्या आई वडिलांजवळ गेला नाही. मग त्याला हे कळलं खऱ्या ज्ञानाची प्राप्ती जर असेल, खरं ज्ञान कोणी सांगत असेल ते गुरु सांगतात. म्हणून या सिद्धांताचा अर्थ असा आहे की गुरु तेथे ज्ञान, गुरुच्या शिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही, अज्ञानाचा नाश होत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात की गुरु तेथे ज्ञान, आणि गुरुशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून ह्या एवढं मोठं हे जी इमारत आहे
हे जे भव्य वास्तू निर्माण केली, हे ज्ञानाकरता निर्माण केली. हे मौज मजा करणार किंवा बरं वाटते म्हणून केली नाही. आपल्याला त्या गुरुपासून ज्याची जाण्याची इच्छा नाही, जो जाऊ शकत नाही. आता तर बरं 1.5 वर्ष झाले, काही प्रश्नच नाही जाण्याचा, गर्दी करण्याचा किंवा तिथं जावं मग आपलं काही सल्ला सांगावं, विचारपूस करावं, असा काही प्रश्न राहिला नाही. आणि म्हणून एवढी मोठी जी वास्तू निर्माण झाली, ही आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हावी याच्याकरता निर्माण केली. आणि ते ज्ञान जर बसतील तर ते सद्गुरू समर्थ गजानन महाराज आहे. आपल्याला अज्ञानाचा नाश करतील, आपल्याला सद्बुद्धी प्रदान करतील. आता महत्वाचा प्रश्न, गुरुच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होते, पण महाराज आपला भाव एवढा निष्ठावंत असावा की महाराज मस्तक ठेवल्यावर आपलं अज्ञान नाहीसं व्हावं. अज्ञान नाहीसं झालं तेव्हा गुरुच्या ठिकाणचं ज्ञान आपल्याला कळेल. आणि गुरुच्या ठिकाणचं ज्ञान कळण्याकरता पहिल्यांदा आपलं अज्ञान नाहीसं होणं महत्वाचं आहे. आता अज्ञान कशाला म्हणतात सांगू का? आता मला जास्त नाही सांगायचं. अज्ञान त्यालाच म्हणतात, जो ज्या दिवसाचा वाद आपला होता त्याला अज्ञान म्हणतात. याला अज्ञान म्हणतात. की मला ज्ञान कशाला म्हणतात की अरे जिथे सत्कर्म चालू आहे तिथे सत्कर्माला सहकार्य करण्याची भावना निर्माण होणं, याला ज्ञान म्हणतात. काही काही जंगलात काही उभं केलं, घोटणे वाटणे, गाव नाही, शिव नाही, याला अज्ञान म्हणतात. पण तिथे गेल्यानंतर समाधानाची प्राप्ती होत असेल, ते ठिकाण कुठेही जरी असेल, महाराज त्याला सद्बुद्धीचं ज्ञान म्हणतात. असल्यानंतरही आपल्याला हात जोडण्याची प्रवृत्ती आपल्या अंतःकरणात निर्माण होत नाही, हे आपल्यातलं ज्ञान. आणि जाता जाता मंदिर दिसते, आपण हात जोडले पाहिजेत. समजून घ्या आपल्या ज्ञान काहीतरी त्या सद्गुरूची कृपा होऊन आपल्या ज्ञानाची काहीतरी प्राप्ती आहे. महाराज ज्ञान म्हणजे काय? पुस्तकं वाचलं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती नाही होत. पुस्तकानं माणूस जीवनात फक्त पैसा कमवू शकते, आंतरिक सुख प्राप्त करू शकत नाही. पुस्तकानं ज्ञान मिळेल, तुम्हाला पैसा मिळेल, खूप पैसा मिळेल, पण मला असं वाटतं पैशामुळे समाधान प्राप्त होत नाही. आणि ते आजच्या भविष्यात तेच सांगायचं आहे ज्ञानोबा की तुम्हाला ज्ञान लागत असेल जीवन जगण्याचं, तर ते गुरुपाशी आहे. गुरु तेथे ज्ञान. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही कोणीही संतांचं वाङ्मय आपल्या आचरणात आणा, पहा तुमच्या जीवनात काय फरक पडेल. गाथा वाचा, काय गाथ्यात अभंग आहे महाराज. तुकोबाराचे काय अभंग आहे जीवनाविषयी केलेले. आणि जीवन जगावं कसं, काय करावं, हे गाथ्यात आहे. आणि ते ज्ञान गुरुच्या स्वरूपाला आपल्या ठिकाणी येतं, आपलं अज्ञान जाळून टाकतं. म्हणून तुम्हाला जर शरणांगतीच जर पत्करायची असेल, आजचा प्रगटण्याचा दिवस आहे सज्जन हो. आणि म्हणून आपल्या गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे. बरं महाराज, गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे, मग त्या ज्ञानाची प्राप्ती आम्हाला प्राप्त झाली, आम्ही ज्ञान प्राप्त केलं, त्याचा काय परिणाम होईल? महाराज म्हणतात त्याचा परिणाम असा होईल, ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानी आत्मदर्शन, त्या ज्ञानामुळे तुम्हाला आत्म्याचं दर्शन होईल, आत्मीदर्शन. आता बऱ्याच ठिकाणी बरेच पंथ संत निर्माण झाले, आत्मदर्शन करून देऊ, आम्ही आत्म्याचं दर्शन करून देऊ. मला असं वाटतं आत्मदर्शन किंवा आत्म्याचं दर्शन ह्या गोष्टी सामान्य नाही. कारण महाराज ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या जीवनाचा विचार जर आपण केला, ज्ञानोबाराय जरी कमी वर्ष राहिले असतील, पण महाराज वयाच्या 22 वर्षापर्यंत काय केलं, काय खाऊन ज्ञानाची प्राप्ती केली, काय राहून प्राप्ती केली. मला असं वाटते एवढं आत्मदर्शन सोपं नाही. आत्मदर्शनाकरता साधना महत्वाची आहे, जीवनात गुरु येणं महत्वाचं आहे. आणि गुरुची कृपा झाल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही. तुम्हाला कोणी म्हणत असेल तर मला असं वाटते त्याच्या जीवनात गुरु असावा, आणि गुरुचं दर्शन झाल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही. तुम्हाला कोणी सांगत असेल त्या गोष्टी कुठे आहेत? मला असं वाटते ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचावा, आत्मदर्शन शेवटच्या पानात झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गजानन महाराजची पोथी वाचा, तुमचा भाव जर असेल, मला असं वाटते तर भाव जर असेल तर तुम्हाला आत्मदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हाला गुरु तेथे ज्ञान, गुरुच्या ज्ञानाचा, गुरुच्या आचरणाचा, गुरुच्या राहण्याचा, गुरुच्या सहवासाचा अभ्यास करावा लागेल. गुरुच्या सानिध्यात तुम्हाला राहावं लागेल, गुरुचं चिंतन भजन आपल्याला करावं लागेल.
तेव्हा आत्मदर्शन होईल. महाराज, त्या आत्मदर्शनाचा काय फायदा होईल? समजा आत्मदर्शन झालं, ज्ञानी आत्मदर्शन, ज्ञानोबा सांगतात तुम्हाला जर आत्मदर्शन झालं तर त्याचा काय फायदा होईल? ज्ञानोबा राय म्हणतात, अरे दर्शनी समाधान, त्या दर्शनाने समाधानाची प्राप्ती होते. दर्शने समाधान प्राप्त करून देते. म्हणून आत्मदर्शन फार महत्वाचं आहे. बाह्य दर्शनाने जरी समाधान प्राप्त होत नसेल तरी आंतरदर्शन फार महत्वाचं आहे. आत्मदर्शन तुम्हाला झालं, दर्शनी समाधान. आता माणसाला समाधान फार महत्वाचं आहे. किती काही जर संपत्ती असली, समाधान नसेल, तुम्ही पहा माणसांजवळ पैसे खूप असतील पण महाराज समाधान नसेल, समाधान त्यालाच म्हणतात की माणूस गादीवर पडल्यावर झोप लागणं त्याला समाधान म्हणतात. झोपीच्या गोळ्या खाऊन झोपत असतील त्याला समाधान म्हणत नाही. आणि मला असं वाटते ज्याच्या जीवनात सद्गुरूची कृपा आहे, ज्याच्या जीवनात संत महाराजांचं भजन आहे, चिंतन आहे, मला असं वाटते तुम्ही तर पहा, तुम्ही 18 ग्रंथ पहा, 6 शास्त्र पहा, 18 पुराण पहा, सर्व ढांढळून पहा, आणि आपला जर भाव असेल, आपली जर श्रद्धा असेल तर मला असं वाटतं शक्य गोष्टी, ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य करण्याची सामर्थ्यता गुरुमध्ये आहे. ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य करण्याची गोष्टी सामर्थ्यता गुरुमध्ये आहे. तुम्ही पितांबराचं उदाहरण आपल्या ग्रंथात पाहिलं असेल. पितांबर कोंडलीला गेला पण त्याचा भाव एवढा गुरु होता, महाराज एवढा भाव होता की काही करतील ते माझे गुरु आहे, गजानन करतीलच. आणि हा समाज भक्ती करताना तुकोबाराला म्हणावं लागलं, भक्ती तो कठीण सुरावरील पोळी. भक्ती एवढी सोपी नाही. आपण करत असताना हा समाज नेहमी त्रास देत असतो. म्हणून त्याला विचारलं होतं की का रे पितांबरा, तू गजाननाची भक्ती करत, काय सामर्थ्यता आहे त्या गजानन महाराजाला? आता ज्या झाडाखाली बसला होता ते झाड वाढलेलं होतं. महाराज, मला वाटतं अजूनही कुणा झाड हिरवं केलं नाही. 100 वर्ष झाले अजूनही झाड कोणाला हिरवं झालं नाही. वाढले झाड तुम्ही हिरवं होत नसतील. पण महाराज, त्या गुरुच्या ठिकाणी श्रद्धा ठेवल्यानंतर महाराज वाढल्या झाडालाही पालवी आली, एवढी सामर्थ्यता गुरुत आहे. याला म्हणतात आत्मदर्शन. आपली पूर्तता काय झाली, आपण गुरुची भक्ती काय केली, आणि गुरुचे ज्ञान प्राप्त होणं, आपण एखाद्याचा अनुभव दाखवायचं म्हटलं किंवा अनुभव घ्यायचं म्हटलं, तो अनुभव जर सिद्धीत जात असेल तर समजून घ्या आपल्या गुरुच्या ज्ञानाची प्राप्ती झाली किंवा गुरुच्या ज्ञानाचं आत्मदर्शन झालं. मग महाराज काय होते? दर्शनी समाधान. मला असं वाटतं पितांबर बाबांना तेव्हाच समाधान प्राप्त झालं की माझ्यावर आता गुरुची कृपा झाली. मग दर्शनाने समाधानाची प्राप्ती होते आणि ते दर्शन होणं फार महत्वाचं आहे. पहिल्यांदा आपल्याला गुरु करणं महत्वाचे आहे. आणि गुरु केल्याशिवाय माणसाच्या जीवनाची वाटचाल होत नाही. आणि गुरु केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि ज्ञान प्राप्त झालं रे की ज्ञानापासून आत्मदर्शनाची प्राप्ती होते. आणि आत्मदर्शन झालं की महाराज दर्शनी समाधान, दर्शनाने समाधानाची प्राप्ती होते. म्हणून गुरुच्या ठिकाणी शरणागती पत्करणं फार महत्वाची आहे. आज प्रगट दिनाचा दिवस आहे पहा. आज समर्थ सद्गुरु गजानन महाराज मोठ्या भल्या वटवृक्षाखाली प्रगट झाले. कशा करता प्रगट झाले? कशा करता हा ज्ञानाचा सागर आपल्या भूतलावर अवतीर्ण झाला? महाराज फक्त एकच कारण, जग उद्धरा लागी घेतले अवतार. महाराज तुकोबारा एवढे सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोली एले ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उतिष्ठाचा भाग शेष उरला तो शिव. आम्ही याच्या करताच आलो. कशा करता आलो? महाराज अभंग फार सोपा वाटते. झाडू संताचे मार्ग, संतांनी जो मार्ग सांगितला
त्याच मार्गाने आम्हाला चालायचा आहे, वेगळा मार्ग तयार करायचा नाही. फक्त त्यावर जो कचरा पडला तो साफ करून आम्हाला सांगायचं की रस्त्यांचा आडर आणि भरले जग उतिष्ठाचा भाग शेष उरला तो सेवू. महाराज, जो संतांनी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता नपळे गुंता कुठे काही. म्हणजे आपला गुंता, मग महाराज का प्रश्न असा निर्माण होईल, न पडे गुंता कुठे काही. एरवी गुंता पाळणार काहीतरी आहे म्हणून न पडे गुंता कुठे काही. गुंतागुंतीचा कुठेतरी व्यवहार आहे म्हणून न पडे गुंता कुठे काही. आपल्या जीवनातली गुंतागुंत होऊ नये म्हणून त्याच्याकरता महाराज म्हणतात तुम्ही गुरुच्या पाशी शरण जा. आणि तुम्ही जर गुरुपाशी शरण गेले तुमच्या जीवनात गुंतागुंती होणार नाही. काय होते माहिती आहे काय, तुम्ही कुठं गेला महाराज, तुम्ही पहा आज मला असं वाटते समर्थ सद्गुरू महाराज गजानन महाराज जर प्रगट झाले नसते तर या महाराष्ट्राला या विदर्भाला चांगली दिशा प्राप्त झाली नसती. आज इथं मंदिर आहे, किती लोक मंदिरात येतात, दर्शन घेतात, काहीतरी भावना चांगली निर्माण झाली हो. नवे टाळ मृदंगाचा नाद वाजण्याचं काम जर केलं तर या महाराष्ट्र भूमीवर तर फक्त समर्थ गजानन महाराजच्या संस्थेने. एवढी सामर्थ्यता कोणातच नव्हती एवढे टाळ मृदंग वाजण्याचे. आपण प्रयोग करून पाहिला किती कठीण आहे. आम्ही दोघांनी एक प्रयोग केला की बाहेर सामान देऊन भाव, किती तानातान होते, किती ओळावळ होते, हे आमचं आम्हालाच नाही. म्हणून म्हटलं की महाराज वारकरी संप्रदाय जिवंत ठेवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते फक्त आमच्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी अवतार कार्य केलं आणि महाराज वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला. बाकीच्या लोकांनी काही टीका टिप्पणी करून नस्तिनाभूत करून टाकला असता. महाराज, टाळ वाजवून देवाची प्राप्ती होते काय, हरिपाठ करून देवाची प्राप्ती होते काय, ह्या ज्या भाषा त्याला अज्ञान म्हणतात. आणि महाराज आपलं आहे ते करत राहणं त्याला ज्ञान म्हणतात. मग आता आपल्याला ज्ञानात जायचं का अज्ञानात जायचं हे फार महत्वाचं आहे. आणि गुरुला शरण गेलं की माणसाचं अज्ञान जळून जाते. तुम्ही पहा, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. तुकोबारायाचा गाथा वाचा की राजा शरणांगतीत काय, महाराज शरणांगती पत्करली की काय होतं. महाराज तुम्ही जर त्यांना शरण गेले, तुकोबाराचा अभंग आहे, तुम्ही शरणांगती पत्करा करील ते काय नोवे महाराज. तुम्ही शरणांगती पत्करून पाहा त्या संतांची काय करतात. अरे काय करत नाहीत मला विचारा. त्यांच्या ठिकाणी एवढी सामर्थ्यता आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोवे महाराज परिपाय बीज शुत अंगे. महाराज आजपर्यंत सर्व प्राण्यांचा उपयोग सर्व ठिकाणी घेण्यात आला, पण एका प्राण्याचा उपयोग कुठंच घेण्यात आला नाही. तो म्हणजे रेडा. त्याचा कुठंच उपयोग होत नाही, तो कोणाच कामात पडत नाही. तो जर समजा रोडनं चालला तर तो त्याला हेही समजत नाही की महाराज मी रेड्याबद्दल सांगू राहिलो रस्त्यांचं, त्याला हे कळत नाही, तो बाजूला येत नाही. पण महाराज अशाही निर्बुद्ध प्राण्यावर आपली कृपाक्षत्र ठेवून त्याच्या तोंडून वेद बोलून घेतला. नामा म्हणे आता बोलरे ऋग्वेदासारखा वेद बोलून घेतला. एवढी सामर्थ्यता ज्या संतात आहे, एवढं ज्ञान ज्यांच्या जवळ आहे, महाराज म्हणतात तुम्ही त्यांना शरण जा आणि तुम्हाला एरवी कुठेही ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. तुम्ही कुठेही गेले, एखाद्या ओट्यावर जरी गेले, तिथं काही ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. कुठेही जा तुम्ही, गुरु शिवाय ज्ञान आहे. महाराज ते ज्ञान कसं प्राप्त होईल. गुरु म्हणजे महाराज ग्रंथ, त्यांचे ग्रंथ आहेत, त्या स्वरूपानं ते गुरु इथे साक्षात हजर आहे. समर्थ सद्गुरू महाराजांची पोथी आहे, विजय ग्रंथ आहे. महाराज ग्रंथ म्हणजे ते संत आहेत आणि त्या स्वरूपाला आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती करायची आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे की महाराज ज्या ग्रंथात एवढ्या मोठ्या भव्य आहेत. एक एक शब्द अमृताचा आहे, एक एक शब्द अमृतासारखा आहे पा ज्ञानेश्वरी. पण महाराज मला असं वाटते की संत महात्म्यात जे करुणा आहे,
जे ज्ञान आहे ते एरवी ठिकाणी कुठंच नाही. आपण एक दृष्टांत पाहू आणि आपल्या संकल्पित वेळात थांबण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटते आपल्याला जर कोणी त्रास देत असेल तर आपण त्याच्या प्रतिशोधाची भावना नेहमी आपल्या मनात ठेवत असतो. कोणी आपल्याला त्रास देत असेल किंवा त्रास झाला असेल तर आपल्या जीवाचं कर्तव्य आहे, सामान्य जीवाचं, की महाराज आपण प्रतिशोधाची भावना आपल्या मनात ठेवत असतो. पण महाराज संत महात्म्यांचं एकच आहे, त्यांना कोणीही त्रास दिला तरी त्याची प्रतिशोधाची भावना अंतःकरणात न ठेवता तो आपल्यासारखा कसा होईल याची भावना संत अंतःकरणात ठेवतात. आपणा सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया जवळे. मला असं वाटते की ज्ञानोबाला जेवढा त्रास झाला 750 वर्ष अगोदर तेवढा त्रास आता कोणालाच नाही. की महाराज जेव्हा अन्न जेवणाकरता मिळत नव्हतं आणि जे अन्न मिळालं तेही सुद्धा त्या विसोबा खेचरांनी झोळी फाडून त्या मातीत चिघळून टाकलं की ते अन्न सुद्धा मिळू दिलं नाही. महाराज मला असं वाटतं एवढा त्रास जर आपल्या झाला असता तर आपण प्रसादान निवृत्ती राठाकडे मागितलं नसतं. आपण म्हटलं असतं हे सबन पटपट मरो, हे पुढच्या जन्मात जन्मालाच नाही हो. पण महाराज एवढी उदारता ज्ञानोबाराच्या ठिकाणी राजा शब्द दिल्लीच्या तक्तार लिहून ठेवावं असे आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सतकर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. महाराज एवढाही त्रास झाला, 2 दिवस खाण्याकरता अन्नही मिळालं नाही तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो. किती सोपे शब्द आहेत काय. नवे नवे जाऊ द्या हो, हे तर पुढचं झालं, अगोदरच आहे का. आपल्या तालुक्यापुरता नाही, आपल्या जिल्ह्यापुरता नाही, आपल्या भारतापुरता नाही, या विश्वाची मागणी मागितली ज्ञानोबारांनी. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मग द्यावे प्रसायदान. विश्वाची मागणी मागणारे पहिले संत की या विश्वात शांतता प्रदान व्हावी. एवढा त्रास दिल्यावर सुद्धा. आणि महाराज काय हो, वयाच्या 22व्या वर्षी मला असं वाटतं जे वय असतं ते खेळण्याचं, बागडण्याचं किंवा जीवनात आनंद लुटण्याचं वय असतं आणि त्याच वयात जगताने त्रास द्यावा. मला असं वाटतं त्या वयात दिलेला त्रास म्हणून जन्मभर विसरत नाही. पण महाराज झालेला त्रास विसरून त्या जगताच्या कल्याणाची मागणी करणारे संत मला असं वाटते जे या जगताच्या कल्याणाची मागणी करतात ते संत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात गुरु तिथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान. अति जैसा म्हणजे या संतांसारखा उदारता असणार गुरुशिवाय तुम्हाला कोणतंही ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुशिवाय ते ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. तुम्ही पहा संत महात्म्यांपाशी किती ज्ञान आहे, किती ज्ञान आहे. ज्यांना स्वतःचं मरण सुद्धा कळतं, मराव कधीही कळतं त्यांना. आताच जर उदाहरण पाहिलं आपण तर विदर्भरत्न संत वासुदेव महाराज 11.5 कोटीची प्रॉपर्टी महाराजांची नकळत झाली होती की बाबा पुन्हा दिलं तर घ्यायचं, असं करता करता झाली होती. पण महाराजांना माहित होतं हे जर आपण इथंच ठेवलं किंवा इथं ठेवून गेलो तर हे चांगलं तर होणार नाही, पण भांडणं होऊन याचा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. संत त्रिकालात ना कसे असतात. जाण्याच्या 2 वर्ष अगोदरच महाराजांनी निर्णय घेतला ही जे सर्व संपत्ती आहे ही मी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो. उद्यापासून पाटील याचा कारभार पाहतील, कोणाचाही विचार न घेता, कोणाची सल्ला न घेता कसं करायचं काय करायचं त्याला संत म्हणतात. गुरु तिथे ज्ञान, ज्यांना त्रिकालाचं ज्ञान असतं. बरं महाराज तुम्ही पहा देह कुठं ठेवायचा ही त्यांचं ठरलेलं असतं. तुम्ही किती काही प्रयत्न करा, इकडे मोठा महाल बांधून ठेवा. तो जो ज्याच्या घरी राहत होते तो जो मोकार आहे पोरगा त्याने एवढं मोठं घर बांधलं होतं, खूप मोठं घर बांधून ठेवलं होतं. महाराज इथं जातील, इथं महाराजांची समाधी होईल. खूप मोठं घर बांधून ठेवलं त्यानं की बाबा महाराज आता जातील, तब्येत बरोबर नाही, आपल्या घरात जर गेलं आपल्या घरी समाधी होईल. पण महाराज संत ठरवतात कुठं जायचं, कारण ज्ञान गुरु तेथे ज्ञान, त्यांच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती असल्या कारणाने ते ठरवतात. महाराज पहा तुकोबारा एक संत अपवाद ठरले, नाहीतर संतांचं कार्य एका ठिकाणी होतच नाही, एका ठिकाणी होतच नाही. ज्ञानोबारा आपेगावात जन्माला आले, ज्ञानेश्वरी नेवास्यात गेली,
आणि महाराज समाधी आळंदून घेतली. प्रत्येक संताचा विचार पहा. वासुदेव महाराजांनी जन्म अकोलीत घेतला, कार्य अकोटात केलं, देह पंढरपुरात ठेवला. एका ठिकाणी संत राहत नाही. का राहत नाही? कारण जिथे जन्म झाला तिथे जीवन जगणं कठीण असतं. फक्त या जगताच्या पाठीवर फक्त एकच संत असे ठरले जे तुकोवर आहे. जन्मगाव देहू, कार्यगावही देहू, कार्य तिथेच केलं, आणि वैकुंठ गमनही देऊच आहे. मी जेव्हा प्रश्न विचारला महाराजांना, महाराज म्हणलं त्रास होते. महाराज मग साधूचे लक्षण असते, जिथे जन्म झाला तिथं साधून थांबू नये. आपलं परिवर्तन भूमी बदलायची असते, देह ठेवायच्या दुसऱ्या ठिकाणी जायचं असते. महाराज हे ज्ञान जे आहे जगण्याचं, जगाच्या कल्याणाचं, हे फक्त संतांच्या साधूच्या ठिकाणी निर्माण असतं. म्हणून आपण त्यांना शरणागती पत्करली पाहिजे. त्यांच्या ठिकाणी ज्ञान असते म्हणून आपण शरण गेलं पाहिजे. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भावानं जर आपण शरण गेलो, सर्व आपल्या अंगानं, तर आपल्याला आपल्या ज्ञानाचं आत्मदर्शन होते. आणि महाराज त्या दर्शनाचा फायदा एवढा होते की महाराज त्या दर्शनानं समाधानाची प्राप्ती होते. आणि समाधान जीवनात फार महत्वाचं असते. म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला समाधान प्राप्त व्हायचं असेल, तुम्ही काय करा? तुम्ही महाराज गुरुच्या ठिकाणी शरण जा. आणि गुरुच्या ठिकाणी जर तुम्ही शरण गेला, आज आपण याच्या करता निवडली. कारण आज समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. त्याच्या निमित्ताने आज महाराजांनी मी सकाळी फोन केला होता की महाराज आपण असं करू, आपण संतांविषयी किंवा गुरुविषयीच प्रवचन करू. 2 दिवस संतांचं चरित्र आपल्याला आपल्या ओळीतून सांगण्याचा प्रयत्न करू. म्हणून आज आपण संत चरित्राचा विचार इथे केला आणि गुरुच्या विषयी काय भावना आहे, ज्ञानोबराला काय सांगायचं आहे, आपल्या जीवनात काय घडवायचं आहे. आणि काही जर तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही गुरुची शरणागती परत करणं फार महत्वाचे आहे. आणि पहा, गुरुच्या ठिकाणी एवढं ज्ञान असतं की समोरचा व्यक्ती किती काही गुन्हेगार असला, त्यानं किती काही गुन्हा केला, तरी त्याला क्षम्य करण्याची साधना किंवा क्षम्यता संतात असते. एवढं ज्ञान त्यांच्या ठिकाणी असते. तुम्ही नाथांच्या जीवनाचा विचार जर केला असेल तर पहा, गावातील टवाळखोर लोकांनी ठरवलं की महाराज नाथ शांती ब्रह्म आहे, त्यांना राग येत नाही. पण महाराज संत तेव्हाच होतात जे संत असतात. ते संत होतात म्हणूनच संत होतात. संत असतात म्हणूनच संत होतात. इथं कोणतेही संत होत नाहीत, मधातून सोडून द्यावं लागते. समजा प्रयत्न केलाय तरी मधातून सोडून द्यावं लागते, फुलपाट घालावं लागते. समजून घ्या, संतपद प्राप्त झालं नाही. कारण संतपद किंवा साधूपद अंगात ठेवणं याच्याकरता बरीच सहनशक्ती लागते. की सामान्य आहे लोक म्हणतात तुम्ही कुठे चालले, तुम्ही धोत्रावर, लोक चंद्रावर जातील, चंद्रावर परत येतील ना, तिथे काय पाणी आहे काय? म्हणून म्हटलं की हा समाज सत्य कर्म करण्याकरता जगू देत नाही. नाथांना एवढा त्रास दिला महाराज. ठरव लोकांनी हे शांती ब्रह्म आहेत, यांनी मोठा ग्रंथ लिहिला, दशमस्कंदावर टीका केली नाथांनी, भागवत लिहिलं. एवढे कुठे शांत असणारे? मला सांगा, जिथे ज्ञान आहे तिथं देवाला थांबावं लागतं. नाथांच्या घरी 36 वर्ष देव थांबला. 36 वर्ष देवानं काम केलं. काय होतं तिथं? एक तुकोबाराचा अभंग आहे, म्हणून हिंडे मागे मागे. देव नाथांच्या मागं हिंडत होता. म्हणजे जिथे ज्ञान आहे तिथं देवाला थांबावं लागतं. अज्ञानाच्या ठिकाणी देव थांबत नाही, हा त्याचा अर्थ आहे. जिथे ज्ञान आहे तिथे देवालाही थांबावं लागतं. जाता येत नाही पुढे, तिथंच थांबावं लागतं. नाथांच्या वरी 36 वर्ष देव राहिला. 2-3 वर्ष कुत्र राहत नाही, भाकर नाही टाकली तर चल म्हणजे दुसरं पाहू. देवराजा जगाचा नियंता, संतांच्या घरी राहावं काय असेल? महाराज तिथे काहीच नाही. त्यांच्याजवळ संतपण आणि ज्ञान आहे म्हणून देव तिथे थांबतो. संतांच्या मतानं देव ऐकतो, ऐकावं लागतं त्याला. काय ऐकावं लागतं? पंढरपूरला गेल्यानंतर बापू काळेला जाता आलं नाही, मठातून बाहेर ताप होता, जाता आलं नाही, मठातच बसावं लागलं. खंत वाटत होती, आपण आषाढीच्या यात्रेला आलो पण आपल्याला देवाचं दर्शन घेता येत नाही. महाराजांना सांगितलं, महाराज सर्व लोक गेले, तिकून आल्यावर मला ते हिनवतील, तू पंढरपूरला कशासाठी आला? दर्शनासाठी आला की इथं मठात बसण्यासाठी आला? महाराज मग एवढीच गोष्ट राजा, ते गेले जाऊ दे, पण महाराज स्वतः पांडुरंगाचं रूप धारण करून महाराज बापू कायला दर्शन दिलं. एवढी सामर्थ्यता संतात आहे.
एवढं एवढं ज्ञान त्यांच्यात आहे की महाराज की तू तिथं जात नाहीस ना, मग आपला जर भाव असेल तर संतांच्याच ठिकाणी देवाची प्राप्ती आपल्याला होते आणि संत देव प्राप्त करून देतात. हे ज्ञान त्यांच्या ठिकाणी आहे. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान हे महाराज. पहिला उर्वरित भाग पुढचा आणि पुढचा सिद्धांत याच उद्या ठीक 11 वाजता आपण उद्या पुढचा राहिलेला भाग, नाथांचं चरित्र, नाथांविषयीचा अनुभव, संत समर्थ गुरु महाराजांचे उदाहरण आपल्या याच उद्या आपण प्रवचन करू. झालेली सेवा समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करून इथे सेवेला आपण कुंडली गौरव श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ सद्गुरु श्री गजानन पवन सुत हनुमान विठाला 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 कुंडली गौरव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज योगी सम्राट गजानन महाराज पवन सुत हनुमान की